मी उल्का उद्धव पटवर्धन. गेले जवळजवळ 1.5 वर्ष मी माझं यूट्यूब चॅनल सुरू आहे आणि आपण सर्वांनी मला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. पण काय झालं, मे महिन्याच्या गडबडीत जरा पाहुण्यांची ये-जा होती, त्यात मे महिन्याची कामं होती, त्याच्यात आपण जवळजवळ 1.5-2 महिने माझं यूट्यूब चॅनल बंद पडलं होतं. पण आज मी आता नवीन जोमानं आणि नवीन याने गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी आज तुम्हाला माझ्या सेवेत परत रुजू झालेली आहे आणि मी तुम्हाला रोज नवीन नवीन पदार्थ, रोज किंवा आठवड्यातून एकदा दोनदा असे नवीन नवीन पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्या कोकणातील खास रेसिपी माझ्या असतील आणि त्या तुम्ही बघा आणि मला भरभरून प्रतिसाद द्या. मला जे येतंय ते माझं ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहोचावं ही त्यामागची इच्छा आहे आणि ते मी करते. आणि तुम्ही मला भरभरून प्रतिसाद सर्वांनी दिलेला आहे. पण काही कारणास्तव ही सेवा माझ्याकडून खंडित झाली होती, ती मी आता पुन्हा सुरू केले. तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्या. माझं चॅनेल बघा, यापूर्वीचे जुने व्हिडिओ सुद्धा बघा आणि माझं चॅनेल जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी उल्का पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला सोप्या पद्धतीनं असा अननसाचा भात करून दाखवणार आहे. तर त्याचं साहित्य आधी मी तुम्हाला दाखवते. सध्या अननसाचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे छानपैकी असा गावठी अननस मिळालेला आहे. त्याच्यामुळे हा मेन पार्ट म्हणजे अननस. त्यानंतर हे मी तांदूळ घेतले, आंबा मोहर तांदूळ आहे. ह्या भाताला विशेषतः आंबा मोहर किंवा बासमती असा तांदूळ वापरतात, त्याच्यामुळे मी आंबे मोहर तांदूळ घेतला आहे. ही एक वाटी तांदूळ घेतला आहे, तेवढीच 1 वाटी साखर घेतलं आहे. नंतर हे ड्रायफ्रूट आहे. ड्रायफ्रूट काय आपल्या आवडीप्रमाणे आपण घ्यायचे आहेत. त्यानंतर वेलची आहे, लवंग आहे, जरा भात फोडणीला टाकताना त्याच्यात टाकणार आहे. त्यानंतर हे भाजायला तूप घेतलं आहे, वेलची पावडर आहे, केशर, किंचित मीठ, गोड पदार्थ म्हटलं की किंचित मीठ आणि हा खाण्याचा रंग, असं आपलं हे सगळं साहित्य आहे. आता मी पहिल्यांदा काय करणार आहे, तर पहिल्यांदा मी तांदूळ भाजून घेऊन भात फोडणीला टाकणार आहे. आपण साखर भात करतो ना तसाच हा भात करायचा आहे, फक्त याच्यात आपण अननस घालणार आहोत आणि तो बैठा करणार आहे. म्हणजे अगदी सोपा, पाकाचं काही लफडं नाही. काही वेळा पाक घट्ट होतो, काही वेळा पाक कच्चा होतो. पाक कच्चा झाला तर भात अगदी नरम होतो आणि पाक घट्ट झाला तर भात आपला घट्ट होतो. त्याच्यामुळे तसं न करता हा मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीनं एकदम दाखवणार आहे आणि म्हणजे तुम्ही झटकन करू शकाल. कारण आत्ता सीझन सुरू आहे, अननस छान बाजारात मिळत आहेत. आता मी पहिल्यांदा तूप घालणार आहे. तुपावर हा चांगला तांदूळ भाजून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित याला तूप लागतं. हा आपला शाही भात होणार आहे, अक्षरशः शाही भात. सगळं साहित्य त्याच्यात व्यवस्थित घालायचं म्हणजे छान भात होतो. मी वेलचीची अख्खी बोंडच घालणार आहे 2, म्हणजे त्याचा वास छान येतो. जरा फक्त अशी फोडून घालणार आहे म्हणजे वास चांगला येतो त्याला, सालांचा वास फुकट जात नाही म्हणून. आणि ह्याच्यात लवंगा टाकणार आहे, लवंग आणि वेलची, त्याचा वास सुंदर येतो. तांदूळ भाजून मी भात कुकरला लावणार आणि तेवढ्या वेळात मी अननस कापून घेणार आहे. मग तुम्हाला त्या अननसाच्या फोडी दाखवते. छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आणि त्या आपण मग थर लावायचे की सुंदर भात होतो एकदम. वेलची लवंग चांगलं तुपात परतून घ्यायचं व्यवस्थित. बघा तसा वासही छान सुटलाय. लवंगा चांगल्या फुलल्या पाहिजेत. आता ह्या आपल्या छान लवंगा आणि वेलची परतून झालंय. त्यावर मी आता हे तांदूळ धुवून घेतलेत, धुवून सुकवून घेतलेत चांगले, म्हणजे मग भाजले चांगले जातात. जर ओले असले तर तांदूळ भाजले जात नाहीत, म्हणून मी हे तांदूळ तासाभरापूर्वी धुवून ठेवले होते आणि हे आता मी तांदूळ भाजून घेणार आहे छानपैकी. मस्तपैकी भाजून घ्यायचे.
हा भात असा एकदम मोकळा पण नाही करायचा आणि एकदम चिकटही नाही करायचं, छान असा करायचा. असे छान भाजून घ्यायचे तांदूळ खमंग. प्रत्येक ह्याला खमंग हा मागे शब्द लावला की त्याला वेगळेपणा येतो जरा. अननसाचा तुम्हाला मी पाकही दाखवलाय करून, जाम दाखवलाय करून, अननसाचा ज्यूस दाखवणार आहे करून, काही अननसाचं रायतं होतं, असे भरपूर प्रकार अननसाचे होतात. आता हे आपले तांदूळ छानपैकी भाजून झाले, कलरही तांदळांचा बदललाय. तर मी याच्यात ह्या वाटीनं 2 वाट्या पाणी घालणार आहे. आता या 2 वाट्या मी त्या भातात पाणी घालणार आहे. तांदूळ आपला असेल त्याच्यावर अवलंबून आहे पाणी घालणं, कारण काही वेळा तांदूळ नवीन असतो, काही वेळा तांदूळ जुना असतो, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आता हा भात आपण मस्तपैकी शिजवून घेऊया. चांगल्या 3 शिट्या काढून छानपैकी भात आपण शिजवून घेऊया. आपण अननस कापून घेणार आहोत. हा बघा, छान अननस एकदम मस्त असा करून घेणार आहे. साधारण एवढं भांड्यावर फोडी घेणार आहे, म्हणजे त्याचा वासही छान लागेल आणि चवही चांगली येईल. भात तयार झालेला आहे. हा बघा, इथे सुंदर भात झालाय बघा. हा बघा, असा मोकळा भात झाला पाहिजे, तो घट्ट असा मऊ होता नाही. आता हा मी भात एका ताटात काढून घेणार आहे. हा बघा, आता हा आपला मस्तपैकी मऊ असा सुटसुटीत असा भात झालेला आहे, मऊ नाही आहे, छान. आणि तो तुपावर भाजल्यामुळे त्याला एक चकाकी आली छानपैकी असा हा भात. आता मी काय करणार आहे माहिती का, हे आपले सुकामेवा सगळा आहे तो मी जरा भाजून घेण्यासाठी थोडंसं तूप टाकणार आहे आणि त्या तुपावर हे सगळं परतून घेणार आहे. नाही त्याला खमंगपणा येईल. हे नाही टाकत ते कंटे करपून जाईल. हे मी सगळं काढून घेणार आहे. थर लावणार आहे, एक थर भाताचा, त्यावर थोडा अननस, मेन आपलं जे आहे ते अननस, त्याच्यावर साखर, परत त्याच्यावर भात, परत अननस,
आणि परत हा उरलेला भात आणि हा उरलेला भात घालणार. हा उरलेला भात घालणार. हे सगळं केल्यावर मी छानपैकी ढवळणार आहे. पण ढवळायच्या आधी मी त्याच्यात आता जे जे काय घालायचं राहिलं आहे ते सगळं घालणार आहे. गोड पदार्थ म्हटला की चवीप्रमाणे मीठ, तर त्याचे मिष्ट होतो, तो व्यवस्थित होतो, म्हणून मीठ घालायचं आहे. हे मी वेलची पावडर घालणार आहे. वेलची फोडणीत टाकलेली आहे, पण वेलची पावडरही घालणार आहे. त्यानंतर हे ड्रायफ्रूट घालणार आहे, ते पण आता घालून टाकणार. थोडे आपल्या सजावटीला ठेवणार, बाकीचे घालून टाकणार. आणि त्यावर हे केशर आणि कलर असं मिक्स केलेलं दूध घालणार. हा भात आता मी असा छानपैकी एकजीव करणार आणि गॅसवर ठेवणार. मग त्यातली साखर आपली मेल्ट होईल. अतिशय सोपी पद्धत आहे. पाक जमला नाही वगैरे असं काही म्हणायला नको. आता हा मी गॅसवर ठेवणार आणि छानपैकी त्याला वाफ काढणार. थोड्या वेळाने त्याला रंग येईल चांगला. आपला हा भात छानपैकी साखर मेल्ट होऊन जवळजवळ होत आलेला. आता एक वाफ आली की तो आपला भात तयार होईल. आणि वास इतका सुंदर सुटला आहे, कारण त्याच्यात अननसाचा वास, केशर आहे, अननस आहे, वेलची आहे, त्याच्यामुळे एकदम शाही असा हा भात झालेला आहे. तर हा 2 मिनटात आपला भात तयार होईल. हा बघा, कलर पण छान आला आहे. असा हा माझा अननसाचा साखर भात. हा बघा किती सुंदर असा मुलायम असा खाण्यासाठी तयार आहे. आता आपण तो सर्विंग बाउलमध्ये काढूया. छान वास पण आणि कलर पण सुंदर आलाय. त्याच्यावर परत थोडीशी साजूक तुपाची धार. एकदम रिच शाही साखरभात तयार आहे. अननसाचा शाही साखरभात. हा माझा अननसाचा शाही साखरभात खाण्यासाठी तयार आहे. याचं व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, मी कसा केला आहे, तांदूळ किती वेळ धुवून ठेवले होते, तांदूळ भाजले कसे, व्हिडिओ कसा केला हे तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.